हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 24 डिसेंबरचा अल्टिमेटम कायम, मनोज जरांगे ठाम, तर मराठा समाज मागास सिद्ध झालाय, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या सर्व परिवाराला आणि नातेवाईकांना सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या, जरांगेंची सरकारकडे नवी मागणी। सरकारची भूमिका स्पष्ट, इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार, जरांगेंच्या आजच्या बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। महाजनांचं रेकॉर्डिंग व्हायरल करावं, एकनाथ खडसेंचं आवाहन, महाजनांचा नेमका संदेश काय होता हे महाराष्ट्राला कळू द्या, खडसेंचं वक्तव्य। अंतरवाली सराटीमधील दगडफेक आणि जाळपोळीतील 12 ते 15 आरोपींना नोटीस, दाखल गुन्ह्यांसंदर्भात तपास होणार। भिवंडीमध्ये आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा, मंत्री छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। नागपुरातील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट, स्फोटात 9 जणांचा मृत्यू, नातेवाईक संतप्त, कंपनीच्या गेटसमोर मॅनेजमेंट विरोधात जोरदार घोषणाबाजी। नागपूर कंपनी स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली, तर जिल्हाधिकारी आणि पोलिसांशी संपर्कात असल्याची माहिती। तडजोडी तुटल्यानं उद्धव ठाकरेंचा मोर्चा, मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा, सरकार धारावीकरांच्या पाठीशी असल्याचंही आश्वासन। धारावीतील मोर्चाची चेष्टा करता मग मुख्यमंत्री कुणाची दलाली करतात, संजय राऊतांचा सवाल, तर मोर्चासाठी चंद्रावरून लोक आल्याचंही उपरोधिक प्रत्युत्तर। बेरोजगारीमुळे संसदेत घुसखोरी, गृहमंत्र्यांनी संसदेत चर्चा करावी, राऊतांचं टीकास्त्र, तर खिचडीतून पैसे खाणाऱ्यांनी बेरोजगारीची भाषा करू नये, नितेश राणेंचा पलटवार। सुषमा अंधारेंनी केलेले आरोप खोटे, अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार, देवयानी फरांदेंचं वक्तव्य, तर माझ्याकडे पुरावे, कारवाईला सामोरं जाणार, अंधारेंचं प्रत्युत्तर। फक्त पंकजांची काळजी करता, कधीतरी माझीही काळजी करा, मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव का घेत नाही, पंकजा मुंडेंच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर विनोद तावडेंचं मिश्किल वक्तव्य। उद्धव ठाकरे उद्या अधिवेशनात सहभागी होणार, अधिवेशनानंतर नागपुरातूनच इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार। सलीम कुत्तासोबतच्या संबंधांवरून सुधाकर बडगुजर यांची आजही चौकशी, बडगुजर यांची नाशिक गुन्हे शाखा कार्यालयात चौकशी सुरू। ठाण्यामध्ये प्रेयसीला कारखाली चिरडल्याच्या प्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन, अश्वजित गायकवाड, रोमिल आणि सागर शेळके विरोधात गुन्हा दाखल। मुंबईमध्ये मराठी पाट्या न लावणाऱ्या 1932 दुकानांवर महापालिकेची कारवाई, सर्व दुकानांना दंडात्मक कारवाईची नोटीस। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण आणि माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। गुजरातमधील सुरत डायमंड बोर्सचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, सुरत इंटरनॅशनल विमानतळाच्या इमारतीचंही उद्घाटन। संसदेतील घटना चिंताजनक, घटनेचा खोलवर तपास करणं गरजेचं, लोकसभा अध्यक्ष योग्य पावलं उचलत आहेत, पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया। संसदेतील घुसखोरीनंतर 5ही जणांचा आत्महत्येचा विचार होता, चौकशीनंतर दिल्ली पोलिसांची माहिती, तर पोलिसांकडून राजस्थानात जात आरोपींचे मोबाईलही जप्त। काश्मीरमध्ये 250 ते 300 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत, गुप्तचर विभागाची माहिती, इतर कोणत्याही परिस्थितीचा सामना करणार, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची माहिती। देशात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट, BA.2.86च्या जातीतील JN.1 व्हेरिएंटचे केरळमध्ये रुग्ण आणि नव्या विषाणूमुळे संसर्गाची भीती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।